हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत परत एकदा अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तर मी तुम्हाला त्याआधी सांगते, बाबा आले गावावरून, म्हणजे माझे बाबा गावावरून आले आणि येताना त्यांनी अळू घेऊन आले। तर अळूची रेसिपी तुमच्यासोबत अळू वड्यांची रेसिपी शेअर केली, अळूचं फतफत थपथपं जे काय असेल ते, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। तर आज मी परत एकदा मस्त अशी रेसिपी शेअर करणार। तर अळूची गाठी कसे बनवतात, तर हे सर्रास ना आपल्याकडे गौरीला म्हणजे गणपती दिवशी, त्यानंतर असं आता म्हाळवस चालू आहे, म्हणजे म्हाळाचा जो महिना असतो ना, म्हाळा चालू होतात, तर त्यावेळेला ही आवर्जून बनवली जाते। त्यानंतर ऋषी पंचमी दिवशी, तर ह्या दिवशी ही सर्रास अशा रेसिपी बनवते। ही जी रेसिपी आहे ना, तरी कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी बाबा बोलले की गाठी बनवायचं, मी म्हटलं बाबा आपण ह्याच्या गाठी बनवूया आणि रेसिपी तुमच्यासोबत म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्ससोबत रेसिपी शेअर करूया। तर बाबा बोलले ठीक आहे। तर मी बोलली मला काय गाठ त्याची मारता येत नाही, तर तुम्ही मला ते सगळी गाठी मारून द्या आणि मग मी तुमच्यासोबत त्यांच्यासोबत रेसिपी शेअर करते, असं मी त्यांना सांगितलं, बाबांना बोलली। तर बघू आता अशी मस्त अशी रेसिपी आहे। आणि आईने भरपूर काय काय पाठवून दिलं होतं गावावरून येताना, म्हणजे बाबा आता मुंबईला आले त्यावेळेला आईने भरपूर म्हणजे सुकलेल्या घोटियाची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार। घोटियाची भाजी जवळ टाकून भाजी बनवणार आहे। श्रावण पण आता लवकर चालू होणार आहे, तर त्याच्या आधी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तर त्यानंतर आईने बरेचसे असे पापड दिले होते, मंगेशना आवडते ती बासुंदी पण दिली होती। मंथन आणि मंगेशनं बाबांना बोलते बाकी काय नाही आणलं तरी चालेल, पण त्यांच्यासाठी दोघांसाठी फक्त बासुंदी घेऊन या। बासुंदी नृसिंहवाडीची प्रसिद्ध अशी बासुंदी, तर ती पण बाबा घेऊन आले। त्यानंतर भरपूर आईने काय काय सामान दिलं होतं, तर जेवढे म्हणजे हे देऊ का ते देऊ का, थोड्या वस्तू आईने करून एवढी अशी सगळं भरून दिलं होतं। तर असं, तर मी आता तुमच्यासोबत वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करते रेसिपीला, आणि मग तुमच्यासोबत जे काय असेल तर रेसिपी शेअर करते। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। सकाळचे वाजलेले आहेत 10:15 आणि आमचे बाबा इथे आता हे करतायत, गाठी करतायत। आता ही गावावरून आणलेली अळूची पानं आहेत। ही अळूवड्याची वेगळी असतात आणि ही अळूची वेगळी असतात। अळूचं काय म्हणतात बाबा ना, अळूचे फतफते थपथपा। हा, आणि काय 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 केलं आता, अळूची पानं आणायची आणल्यानंतर कसं आहे, ही आपण थोडीशी आणल्याबरोबर ताबडतोब करायची नाही, ही अशी खाली टाकून ठेवायची, अशी पसरून ठेवायची हवेला, आणि ती जरा नरम झाल्यानंतर अशी मऊ झाल्यानंतर दाखवा आता गाठी एक करून। हे आता ही मऊ झाल्यानंतर हे बघा, हे केलेले आहेत बाबांनी गाठी, आता दाखवतो तुला। आता हे आहे ना, ही पानं किती अंदाज पानं आहे, त्या पानाचं अशी गोल करायची, घडी करायची, गुळली करायची, आणि ती अशी गाठ मारायची। गाठ म्हणजे त्याच्या आतल्या आत ठेवायची असं। हे आपल्या कोकणात म्हाळाला वगैरे किंवा गणपतीच्या वेळेला, होळीला नाही, आता गौरीला याची लय आवड, पहिल्या दिवशी पण असते। हे कोण खात नाहीत म्हणण्यापेक्षा कसं, हे आज जुनी जी आपली लोकांची आवड आहे ती अजून त्याची अंमलात आलेली आहे। आता ज्या लोकांना माहिती नाही अळू काय आहे, अळू वडी कशी करतात, हे अशी करायचं, अशी गाठ करायची, घडी करायची। घडी केल्यामुळं जर ती एकदमच ताबडतोब आणून अशी केलं तर तुम्हाला ती तुटणार। आणि आता हे कसं आहे, हे बघा, अशी गाठ मारून हे त्याच्या आतमध्ये हा अशी गाठ अशी नवा मारायची। मारल्यानंतर जरासं टोक बाहेर आलं, हे टोक जरा बाहेर आलं। आता हे काय जरी केलं, हे जरी सुटणार नाही। आता तुम्ही असं केलं सांग, काही सुटणार नाही। एका पानाची आपल्याला किती पाहिजे, मोठं बी करू शकतो। मोठं केल्या म्हणजे काय, हा आळशी काम। आता हे मोठं आता मी करतो, दाखवतो तुला। आता हे मोठं करायला लागलोय, एवढं मोठं केलं काय, माणसाला आळस झालाय, त्यापेक्षा बारीक करायची। बारीक केल्यामुळं जसं देवाला आपण फुलं वाहतो, किती, एक फूल, 2 फूल, नाहीतर आपले सत्यनारायणच्या पूजेला अशी मूठ बांधतात आणि फुलं टाकतात, तसं नाही करायचं। हे करताना त्याला सुद्धा थोडीफार आपली एक आवड, मेहनत, ही अशी पद्धत, शिस्त अशी करायची। आता हे पान आहे त्याचं, परत मग तू ह्या बाजूने कर किंवा ह्या बाजूने कर, कोणत्याही बाजूने जरी केला तर ते शेवट तशीच गाठ होणार। आता असं करायचं, हे पान घ्या, हे असं गोल केले मी,
त्याची गोल विडी आपण करतो थोडा विडी तशी केली, हे तशी केली. हे पान इकडे कडेला राहिले, हे राहिल्यानंतर हे असं पान दुमडायचं, असं दुमडायचं आणि परत हे असं करून इथं घेतलं. घेतल्यानंतर ही गाठ इथं आली झाली. आता हे मोठे जर करायला गेल्यानंतर हे आता असे सगळे करून ठेवा, मग आपण रेसिपी शेअर करूया. आता मी हे गाठी आहेत ना, आता त्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे फोडणीला देते. तर फोडणीसाठी मी आता इथे हे पहिल्यांदा गाठी स्वच्छ धुवून घेतले. इथे एका साईडला मी आता कढई ठेवली, गॅस चालू करून घेतलेला आहे. तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं. आता ह्याच्यामध्ये 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, ती फोडणीला देऊन घ्यायचे. लसूण, मोहरी टाकते थोडीशी, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकतात. नसेल टाकायची तर नाही टाकलात तरी चालेल. याच्यामध्ये आपला लाल मसाला टाकायचा आवडीनुसार, म्हणजे कितपत तुम्हाला तिखट हवं असेल तितपत. इथे लाल मसाला टाकले. आपला हा गरम मसाला जो मी घरी बनवला तो, थोडीशी हळद, थोडंसं हे सगळं ढवळून घ्यायचं आणि आता पटकन अशी फोडणी देऊन घ्यायची. हे गाठी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ना, तर इथे आता फोडणीला देते. गॅसची फ्लेम स्लो करायची. थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर परत एकदा चांगले ढवळून घ्यायचे. मसाले सगळे आतमध्ये लागले पाहिजेत ना गाठी याला, त्याच्यामुळे ते ढवळून घेते. अजून थोडंसं पाणी टाकते. गाठी चांगले जेवढे शिजतील ना, तर तेवढे त्याची म्हणजे ह्याला खाज असते, तर खाज जाते. म्हणून मग आता ह्याच्यामध्ये खाज उठू नये आपल्या घशाला, तर त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये ना कोकम टाकते. कोकम जराशी जास्त लागतील आपल्याला, थोडेसे आंबट तिखट असे ना गाठी चांगले लागतात. हे बघा, कोकम टाकते. कोकम टाकून घेते. आंबट आणि असे जरासे आता तिखट, म्हणजे लाल मसाला टाकला ना त्याच्यामुळे तिखट आहे, तर आंबट तिखट असे मस्त आपले गाठी. आणि हे सर्रास ना आपल्याकडे गणपतीला, आता गणपतीला बनवतील, त्याच्यानंतर गौरी दिवशी असे आता म्हाळ चालू होतील. गणपती झाल्यानंतर म्हाळवस चालू होईल, तर ते बघा आता गाठी आहे ना, हे थोडेसे सुटले तसे, काय हरकत नाही म्हाळवसामध्ये, तर हे असे बनवले जातात. तर त्याच्यामुळे मी आता आज मस्तपैकी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आता हे गॅसची थोडी फ्लेम मी थोडीशी मीडियम ठेवते आणि मग हे ह्याच्यावरती झाकण ठेवते. आणि जास्त छोटं झालंय. हे झाकण ठेवते. 10 मिनिटं असतेला मस्त अशी बारीक गॅसवर, मीडियम गॅसवरती इथे शिजवून द्यायची गाठी. आता 5 मिनिटानंतर परत एकदा झाकण काढून बघते. बघा मस्त असे गाठी शिजलेले आहेत आणि याचा कलर पण थोडासा चेंज झालाय. तर असे गाठी मारल्यानंतर गाठी सुटू पण शकतात, पण काय हरकत नाही. जी टेस्ट आपल्याला पाहिजे ती हेच असते. तर मस्त अशी आपली इथे रेसिपी रेडी होत आलेली आहे. तुम्हाला आता दाखवते. थोडंसं ढवळून घेते याला. आणि आता गणपती दिवशी ना, तर म्हणजे ह्याची टेस्ट थोडीशी एक नंबर लागते, वेगळीच लागते. आणि गावाला जर बनवले ना, तर त्याची टेस्ट काय बघायलाच नको. मला तर खूप आवडते गाठी अशी. आणि सगळ्या सीझननुसार सगळं खावं माणसाने. तर हे थोडंसं आता ना ह्याच्यातलं पाणी कमी झालं ना, की आपण याच्यामध्ये वरतून एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे, तर ते तुम्हाला दाखवते मी. ना चरचर चरचर आवाज येतो, म्हणजे हे गाठी आपले मस्त शिजलेले आहेत बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला लाल मसाला टाकता ना, तर तुमच्या आवडीनुसार टाका. म्हणजे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट टाका. आणि आता सिक्रेट गोष्ट म्हणजे आपलं खोबरं टाकायचं. ओलं खोबरं हे आपण टाकून घेणार आहे. ओल्या खोबऱ्याने थोडीशी चव जरा चांगली येते. आणि ते मस्त असे आपले गाठी रेडी झालेले आहेत. आणि गौरी दिवशी आम्ही ज्या दिवशी बनवतो ना गाठी, त्या दिवशी खरंच म्हणजे त्याची चव वेगळी म्हणजे गाठी एवढे बनवतो पण ते पुरतच नाहीत. म्हणजे त्याची त्या दिवशी चव थोडीशी वेगळी लागते. आणि म्हणजे आता तुम्हाला गणपतीत बघायला भेटतील सगळे रेसिपी पण. आणि मस्त असे गाठी आहे पण. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ह्या गणपतीला बनवा. जे कोण बनवत नसतील त्यांच्यासाठी सांगते. हे बघा आता इथे गॅस बंद करून घेते. खोबरं टाकलं, गॅस बंद करते. आणि इथे आपले झटपट अशा सुंदर गाठी रेडी झालेले आहेत. गाठी बनवून झाले. मी आता ना इथे भाकरी बनवते. ही मिक्स पिठाची भाकरी आहे. थोडेसे नाचणे आहेत, तांदूळ, त्यानंतर ज्वारी आहे याच्यामध्ये. आणि इथे आता मी भाकरी बनवते.
तर हे गाठी आहेत ना, तर ते भाकरीसोबत भारी लागतात. तर त्याच्यामुळे मी ना आज म्हटलं भाकरी बनवूया. आणि ते भाकरी मी परातीतच बनवते. कधी कधी मी पळपटवर पण बनवते, पळपटावरती, कधी कधी परातीत पण बनवते. तर आता नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त असे ते गाठी आहे आणि इकडे मिक्स पिठाची म्हणजे मी ती मगाशी भाजलेली भाकरी. तर इथे ही रेडी झालेली आहे. तर आता मीच खाते आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झालेली, म्हणजे मीच बनवलेली रेसिपी तुम्हाला सांगते की कशी झालेली आहे. तर इथे मस्त अशी घेतलेली आणि गाठी आहे. मस्त झालेली म्हणजे ह्याच्यामध्ये आंबट पण नाही लागत आहे, सॉरी आंबट तर आहे, जास्त तिखट पण नाही आहे. त्यानंतर मेन म्हणजे याला खाज नाही अजिबात, कारण की मी याच्यामध्ये ना कोकम टाकलेत ना, त्याच्यामुळे याला खाज नाही उठत आहे. खरंच सिरियसली मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की अशी ट्राय करा आणि आवडला असेल ना व्हिडिओ, जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि बाबांनी आमच्या गाठी बांधलेली त्याच्यासाठी एक छोटीशी कमेंट करा, थोडीशी कमेंट करा की कसे झालेले आहेत गाठी. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.